नमस्कार. 47व्या संगीत सम्राट अल्लादी आखा संगीत समारोहामध्ये उपस्थित सर्व गुरुजन, गुणीजन, कलावंत आणि रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो. गेली 46 वर्ष निरंतर ही परंपरा चालू आहे आणि आपण आज हा 47वा महोत्सव साजरा करतो आहे. आजचा चौथा दिवस. 3 दिवस 15 कलावंतांनी आपली कला इथे सादर केली आणि आपण खरोखरच मंत्रमुग्ध झालेलो आहोत. आपले पुढचे कलावंत श्री ज्ञानेश पेंढारकर आणि नीलाक्षी पेंढारकर यांचं मंचावर आगमन होत आहे. टाळ्यांनी आपण स्वागत करूया त्यांचं. दरवर्षीप्रमाणे RCF, BPCL, HPCL, अल्ट्राट्रेक, त्याचबरोबर यावर्षी पितांबरी आपल्याशी त्यांनी प्रायोजकत्व दिलेलं आहे. व्हिस्लिंग वूड्स आपल्याबरोबर दरवर्षी असतंच. CNS बँक, चेंबूर नागरी सहकारी बँक आहे. मटा कल्चरल क्लब दरवर्षीप्रमाणे आपले मीडिया पार्टनर आहेत. आणि सोशल मीडिया क्रिएटिव्ज ही सगळी जबाबदारी अमिती क्रिएशन्स या संस्थेने उचललेली आहे. आपण आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला ज्या रील्स बघता, कार्यक्रमाच्या आधी, कार्यक्रम झाल्यानंतर, आता दिवसांनुसार हायलाईट्स येतील, नंतर प्रत्येक आर्टिस्टच्या हायलाईट्स इंस्टाग्रामवर येतील. ते सगळं काम अमिती क्रिएशन्स करते. तर त्यांच्यासाठी मला वाटतं सर्व स्पॉन्सरसाठी, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. त्याचबरोबर मी कालही उल्लेख केला होता आणि काल आपण कसं बघितलेलं आहे, राजूदादा आणि निलेशदादा दाभोळकर यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण साऊंडचं टेक्निक म्हणजे तंत्र एखाद वेळेस अवगत होईल, पण त्याचा मंत्र अवगत झालेली ही सगळी मंडळी आहेत. मला वाटतं पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरात सर्व कलावंतांचं स्वागत करूया. ज्ञानेश पेंढारकर अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि यांच्या गुरुपरंपरेमध्ये पंडित गोविंदराव अग्नी, पंडित जाल बोलपोरिया, पंडित फिरोज दस्तूर, पंडित नारायणराव बोडस आणि पंडित यशवंतबुवा जोशी. त्याचबरोबर नाट्यसंगीताच्या गुरुपरंपरेमध्ये पंडित भार्गवराम आचरेकर, पंडित अनंत दामले, पंडित रामदास कामत आणि नाट्यगुरू वडील भालचंद्र पेंढारकर. रंगभूमीवरील मार्गदर्शन पद्मश्री दाजी भाटवडेकर आणि विद्याधर गोखले. नीलाक्षी पेंढारकर यांच्या गुरुपरंपरेमध्ये सर्वप्रथम श्रीमती घाटपांडे, पंडित गोविंदराव अग्नी आणि विदुषी शुभदा पराडकर यांच्याकडून त्यांनी तालीम घेतलेली आहे. या दोघांचंही आपण स्वागत करतो आहे. आपण धनंजय पुराणिक यांचंही स्वागत करूया आणि ऑर्गन साथ मकरंद कुंडले यांची. आणि या नाट्यसंगीत मैफिलीमध्ये जो दुवा किंवा तो जो धागा बनणार आहे ते विघ्नेश जोशी यांचंही स्वागत. आणि मला वाटतं आता पुढची सूत्र विघ्नेश दादाकडेच सुपूर्त करतो आणि आपली रजा घेतो. ज्ञानेश पेंढारकर आणि नीलाक्षी पेंढारकर सादर करीत असलेल्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एवढंच सांगतो, सूर न आमुचा ताल न आमुचा नाही शब्द न आमुचे गाणे. सूर न आमुचा ताल न आमुचा नाही शब्द न आमुचे गाणे. तुमच्यासाठी घेऊन आलो रंगभूमीचे लेणे. हे शब्द सुरांचे लेणे, हे देवाघरचे लेणे, हे देवाघरचे लेणे. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा. आत्मविरोधी कुतूहलधरा, आत्मविरोधी कुतूहलधरा. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा. विवाह करुनी मदन जाईला, विवाह करुनी मदन जाईला. मद मदन मित्र इंदू सेविला, मद मदन मित्र
रंगभूमीवरचे शेवटचे मास्तर अशी ज्यांची ओळख ते म्हणजे सुप्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर. दारव्हेकर मास्तरांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. दारव्हेकर मास्तर म्हटल्यावर जे नाटक पटकन आपल्या डोळ्यासमोर होतं ते म्हणजे कट्यार काळजात घुसली. या नाटकामध्ये मुक्तछंदात दारव्हेकरांनी सुरांविषयी फार छान भाष्य केलं आहे. दारव्हेकरांनी असं लिहिलं आहे की सुरेची नशा चांगली की सुरांची, सुरेची नशा चांगली की सुरांची, तात्विक दृष्टीने पाहिलं तर दोन्ही सारख्याच. दोघांनाही माणसाला नादी लावण्याचा नाद आहे. दोन्हीमुळे माणूस अखेर मुक्त होतो. सुरा म्हणजे मद्यार्क, सुरा म्हणजे मद्यार्क, तर सूर म्हणजे ध्वन्यार्क. सुरा ही वासामुळे ओळखू येते, सुरा ही वासामुळे ओळखू येते, तर सूर फक्त सहवासामुळे ओळखू येतो. ओठातून पोटाकडे जाताना, ओठातून पोटाकडे जाताना अग्निरूप घेऊन आत शिरणारं पाणी म्हणजे सुरा. ओठातून पोटाकडे जाताना अग्निरूप घेऊन आत शिरणारं पाणी म्हणजे सुरा, तर पोटातून ओठावाटे ध्वनिरूप बाहेर पडणारी हवा म्हणजे सूर. अर्थात दोन्ही जसे 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 चढत जातात तसा तसा आनंदही वाढत जातो. शेवटी तर ब्रह्मानंदी टाळी लागते. मात्र दोघांमध्ये एक फरक आहे. सुरेची नशा जास्त झाली की माणसाचा पशु होतो. सुरेची नशा जास्त झाली की माणसाचा पशु होतो आणि सुरांची नशा जास्त झाली की माणसाचा फक्त परमेश्वर होतो, माणसाचा फक्त परमेश्वर होतो. ललित कला दर्श या संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षामध्ये कट्यार काळजात घुसली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि तो प्रयोग जवळजवळ 5-5.5 तास रंगला होता. या नाटकाचे निर्माते प्रभाकर पणशीकर, पण त्यावेळी प्रभाकर पणशीकर आणि आचार्य यात्रे यांचं थोडंसं एक भांडण झाल्यासारखं झालं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दैनिक मराठामध्ये कट्यार काळजात घुसलीवर जेव्हा बातमी द्यायचं ठरलं तेव्हा आत्रे साहेबांनी त्याला शीर्षक दिलं होतं कट्यार घड्याळात घुसली. असे वादाचे मुद्दे होते. कट्यार म्हटलं की शब्द आणि सूर या दोन्हींची श्रीमंती असे हे नाटक. या नाटकात एक अप्रतिम अशी सूर्य प्रार्थना आहे. त्या सूर्य प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. तेजो निधी लोह गोल भास्कर हे गगनराज. तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल. भास्कर हे गगनराज, भास्कर हे गगनराज, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल. तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल. भास्कर हे गगनराज, भास्कर हे गगनराज. दिव्य तुझ्या तेजाने, दिव्य तुझ्या तेजाने झगमग दे भुवन आज, झगमग दे भुवन आज. हे दिनमणि व्योमराज,
भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज तेजोनिधी लोह गोल तेजोनिधी लोह तेजोनिधी लोह गोल कोटी कोटी किरण तुझे कोटी कोटी किरण तुझे कोटी कोटी किरण तुझे अनलशला उदयती कोटी कोटी किरण तुझे अनलशला उदयती अमृत कण परिहोवून 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 अणुरेणू उदगिती अणुरेणू उदगिती तेजातच जनन मरण तेजातच जनन मरण तेजातच नवीन साध तेजातच नवीन साध हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योम हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योम हे दिनमणि व्योमराज 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 हे दिनमणि व्योम व्योमराज
हो हो जीवन विकास हो जीवन हो जीवन विकास वसुधेची राखलाज वसुधेची राखलाज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज भास्कर हे भास्कर हे भास्कर हे गगनराज गगनराज तेजो निधि लोह गोल तेजो निधि तेजो निधि तेजो निधि लोह गोल 5 नोव्हेंबर 1843ला विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग सांगली इथे केला आणि आपल्या फक्त संगीत रंगभूमीची नाही तर एकूणच रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असं म्हणायला हवं. त्यानंतर 1880ला अण्णासाहेब किर्लोस्करांचं शाकुंतल आलं. पण खऱ्या अर्थानं ज्याला आपण संगीत रंगभूमीचा प्रवास किंवा घौडदौड म्हणूया जी सुरू झाली ती 1882 साली आलेल्या सौभद्र नाटकापासून. स्वतः वसंतराव देशपांडे कट्यार काळजात घुसली नाटक म्हणजे त्या भूमिकेने इतकं नाव मिळालं ते नाटक अजरामर झालं तरी वसंतराव नेहमी म्हणायचे की लौकिक अर्थाने कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक नाही. संगीत नाटक कुठलं तर ज्या नाटकामध्ये गाण्याच्या शब्दातून सूर मदतीला घेऊन कथानक पुढे जातं ते खऱ्या अर्थाने संगीत नाटक. असं जर का उत्तम उदाहरण कुठलं असेल तर ते म्हणजे संगीत सौभद्र. गाण्यातून नाटक पुढे जातं म्हणजे अर्जुन विचारतोय नारद मुनीला तुम्ही कुठे चाललाय ते पटकन सांगतात लग्नाला जातो मी द्वारकापुरा. ते फक्त नुसतं आज मी लग्नाला चाललोय असं न सांगता तबला पिटीची साथ घेऊन लग्नाला जातो मी असं सांगतात. तर सौभद्र हे नाटक आदर्श संगीत नाटक आहे. एक छोटीशी आठवण सांगतो. विद्याधर गोखले एकदा दापोलीला गेले होते आणि तिथल्या हौशी मंडळींनी सौभद्र नाटकाचा प्रयोग बसवला होता. आता विद्याधर गोखले पहिल्या रांगेत बसल्यावर सगळ्यांना एक तो उत्साह असतो ना की गोखले अण्णा अधिकारी मनुष्य संगीत रंगभूमीचा. त्यामुळे सुभद्रेचं काम करणारी जी मुलगी होती ती जरा एक पद जास्ती गायली. जवळजवळ 17-18 मिनिटं ती पद गायली आणि त्या जेव्हा सख्या काय कुसुमावती आणि काय सारंगनेना अशी बाजूला जी कोण उभी होती तर ती थोडीशी कंटाळल्यासारखी दिसायला लागली. किती वेळ ऐकणार ना 17-18 मिनिटं. तर गोखले अण्णा समोर बसून आनंद घेत होते म्हणजे गाण्याचा ते काही थट्टा नव्हते करत. संगीत नाटकात काय होतं जिला चांगलं गाता येतं मग ती दिसायला कशीही असू दे तिला चांगलं निराक्षीबद्दल बोलत नाही मी जिला चांगलं अरे असं नाही का तू चांगलं गाता येतं तिला प्रमुख भूमिका मिळते ना कारण शेवटी गाणं महत्त्वाचं आहे. मग रूप जरी चांगलं असेल पण गळ्यात सूरच नसेल तर काय नाही मग बाजूची भूमिका तुम्हाला करायला लागते सखी वगैरे जी काय कुठली असेल ती. त्यामुळे तिथे नाटकात त्या दिवशी असं झालं होतं की जी बेतास बात होती दिसायला ती सुभद्रा होती पण ती गात चांगली होती आणि जी दिसायला खरंच सुंदर होती ती सखी म्हणून बाजूला उभी होती. तर हे 17-18 मिनिटं पद तिने गायलं. गोखले अण्णा समोर बसलेत म्हणून मध्यंतर झालं. अण्णा आतमध्ये आले चहा प्यायला. तर आयोजकाने विचारलं कसं वाटलं अण्णा नाटक. छान छान म्हणाले एकदम छान. जरा आज आमची ही सुभद्रा जास्ती वेळ झाली मला कंटाळा नाही ना आला जास्ती वेळ गायली म्हणून. अण्णा म्हणाले छे छे अजिबात नाही तुमची सुभद्रा ही श्रवणीय होती आणि तिची सखी ही प्रेक्षणीय होती त्यामुळे माझा वेळ एकदम छान गेला. अर्थात संगीत रंगभूमीवर किती वेळ गावं याला काही मर्यादा असते नाही तर बाजूचं पात्र हे खऱ्या अर्थाने पात्र वाटायला लागतं. असं ज्या ज्या मंडळींनी होऊ दिलं नाही त्यापैकी हे दोघे आहेत. गाण्या स्टेजवर किती गायचं आणि बैठकीत किती गायचं याचं एक भान ठेवून हे गावं लागतं. आज आपण प्रयोग करत नाही आहोत त्यामुळे निलाक्षीला मी सांगणार आहे सौभद्रमधलं वद जाऊ कुणा शरण हे तीनही अंतरे बैठकीतल्या गाण्यासारखे तुला गायचे नाटकातल्या गाण्यासारखे गायचे नाहीये. वद जाऊ कुणाला शरण
वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण
या गाण्याची एक अगदी छोटीशी आठवण पटकन सांगतो आणि पुढच्या गाण्याकडे जातो. संगीत रंगभूमीवर ऑर्गनची साथ करणारे गोविंदराव पटवर्धन, म्हणजे ते शब्द वाजवायचे. आत्ता मकरंदनी जी हरकत वाजवली, नाचले गथवे आणि ज्याला टाळी आली, तर गोविंदराव पटवर्धनांचं स्वतंत्र वादनाचा ठाण्याला कार्यक्रम होता आणि त्यांनी हे गाणं वाजवताना 2च अंतरे वाजवले, तिसरा अंतरा वाजवलं नाही. तेव्हा डॉक्टर विद्याधर लोकांनी विचारलं की बुवा तुम्ही तिसरा अंतरा तो का नाही वाजवला किंवा तिसरं कडवं, तर ते म्हणाले अरे काय करू मी शब्दच विसरलो. तर विद्याधर म्हणाल्यावर चाल तीच आहे ना तिन्ही कडव्यांची, तर ते म्हणाले अरे चाल ती आहे पण शब्द सगळे वेगळे आहेत ना, आपण नाट्यसंगीत वाजवतो शब्दच वाजला पाहिजे. ती परंपरा चालवणारा मकरंद कोंडले. त्यामुळे नाचले ग थवे मला पनिसारे ग वगैरे असं नाही ऐकू आलं, मला नाचले ग थवे यादवांचे ऐकू आलं. ते वाजवणं फार महत्त्वाचं असतं. तर म्हणजे ऱ्हस्व दीर्घ अनुस्वार हे सगळं वाजवणं, तर त्याला खऱ्या अर्थाने साथ म्हणतो. त्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रंगभूमीवर ज्यांनी आज आपल्याला इथे आता LED वगैरे समजा असेल काही, तर आपल्याला त्याचं नाविन्य नाही आहे. परंतु विचार करा 70-80 वर्षांपूर्वी किंवा त्याहीपेक्षा जास्ती वर्षांपूर्वी 100 हो ना जास्त ना हां म्हणजे ते 100 1925-26 साल आता माझ्या लक्षात नाही आहे, त्या दरम्यानचं एक नाटक, म्हणजे ज्यावेळी मायक्रोफोनसुद्धा एवढे नव्हते किंवा असतील तर काहीतरी एखादं कुठे समोर काहीतरी ठेवलं असेल आणि नाटक सुरू करा असं सांगितलं असेल, AC ऑडिटोरियम्स नसतील, अशा काळात मुंबई रेसकोर्सवर शूटिंग करायचं आणि ते नाटकात दाखवायचं त्या प्रसंगानुरूप. असे प्रयोग ज्यांनी केले त्यापैकी एक म्हणजे बापूसाहेब पेंढारकर, म्हणजे ज्ञानेश पेंढारकरचे आजोबा. ललित कला दर्श संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी 1908ला सुरू केली. त्यांच्यानंतर त्यांची संस्था ललित कला दर्श ज्यांनी सांभाळली आणि वाढवली ते बापूसाहेब पेंढारकर, त्यांच्यानंतर भालचंद्र पेंढारकर आणि त्यांच्यानंतर ज्ञानेश पेंढारकर, अशी खूप मोठी परंपरा आहे ललित कला दर्श या संस्थेला. रंगभूमीच्या इतिहासात एकच असं नाटक आहे जे एकाक्षरी आहे. श्री, नाटकाचं नावच श्री, एवढंच नाव. वेगळा आता नाटकाचा विषय वगैरे सांगत नाही, जुगार वगैरे असा तो सगळा विषय तो राहू दे, आपल्याला आपण इथे गाण्यासाठी आलो आहोत. तर या नाटकाचं संगीत देताना सर्वसाधारणपणे त्या काळी रसिकांना बालगंधर्वांच्या गायकीची सवय झाली होती. म्हणजे भास्करबुवा बखले, बालगंधर्व, गोविंदराव टेंबे यांचा एक जो संगीताचा प्रवाह आहे त्या प्रवाहाची सवय झाली होती. वेगळा प्रवाह आला म्हणजे संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांनी सांगितलं की वझेबुवा आले संगीत रंगभूमीकडे चाली देण्यासाठी किंवा संगीत दिग्दर्शक म्हणून, आणि वेगळे किंवा अनवट राग हे रंगभूमीवर आले आणि एक वेगळीच बहार उडवून दिली होती त्यांच्या त्या गायकीने. ती परंपरा, त्या परंपरेतलं एक गाणं म्हणजे बापूसाहेबांची रेकॉर्ड गाजली, पेंढारकरांनासुद्धा हे नाटक करायचे आणि आज ज्ञानेश तेच गाणं त्या दोघांना अभिवादन करण्यासाठी म्हणून, वझेबुवांना अभिवादन करण्यासाठी म्हणून, आणि जे सहसा नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात म्हटलं जात नाही सहसा, म्हणून ते गाणं आज जाणीवपूर्वक म्हणणार आहोत, सखी मुखचंद्र. हे नाटक 1926 साली आलं, श्री नाटक. गंधर्व नाट्य मंडळीमध्ये बखलेबुवा होते, टेंभे होते, मास्टर कृष्णराव होते, आणि इकडे ललित कलेमध्ये पंडित रामकृष्ण बुवा वझे होते. तर वझेबुवांनी त्यांची जी गाणी जी काय चाली दिल्या तो जास्त करून झपताल आणि तोही 8.5 मात्रा तिथून उठणं आणि थोडेसे अनवट राग वापरले. म्हणजे हे जे पद आता मी म्हणणार आहे ते खंबावती या रागातलं आहे आणि त्याची रेकॉर्ड पण वझेबुवांनी दिलेली आहे. बंदिश, त्या काळामध्ये बंदिशीवरती पद म्हटलं जायचं. 8.5 मात्रा झपताल, बरोबर. तर ते आता मी प्रयत्न नाही म्हणतो. मला रामभाऊंचा आवडलेला एकदा सांगितलेला किस्सा, त्यामुळे प्रयत्न म्हणू नका, आम्ही करणार. एक पॉझिटिव्ह, हल्लीच्या भाषेमध्ये येतं ना पॉझिटिव्ह, युट्यूबवरती. हां बस, किती येईल हा वेगळा वा, पण म्हणणार.
आ सखी मुख चंद्रभ्रांत सखी मुख चंद्रभ्रांत सखी मुख चंद्रभ्रांत न करो मना न करो मना खर पाप तेगी खर पाप तेगी वचना बमाया सखी मुख चंद्रभ्रांत सखी मुख चंद्रभ्रांत न करो मना मनासी न करो मना मनासी न करो मना आसी खर पाप तेगी खर पाप तेगी वचना बमाया सखी मुख चंद्रभ्रांत सखी मुख उपचा विधाता उपचा विधाता उपचा विधाता शिकवील कैसा शिकवील कैसा विधुकीरणी तम भाव विधुकीरणी तम भाव विधुकीरणी तम भाव होगी कधी काय सखी मुख चंद्रभ्रांत सखी मुख चंद्र क्षमा करा आवाज खूप त्रास देतोय सखी मुख चंद्रभ्रांत न करो मना न करो मना
मना न करो मना मना न करो मना मना भी न करो मना न करो मना न करो मना घर पाप घर पाप देगी घर पाप देगी वचनागी पमाया सखी मुख चंद्र प्रांत सखी मुख चंद्र उवचा विधाता उवचा विधाता उवचा विधाता उवचा विधाता शिकवील कैसा शिकवील कैसा विधुकीरणी समभाव विधुकीरणी समभाव विधुकीरणी समभाव हो ये कधी काय सखी मुख चंद्र प्रांत सखी मुख चंद्र सखी मुख सखी मुख चंद्र सखी मुख चंद्र सखी मुख चंद्र सखी मुख चंद्र मला एका गोष्टीचा खूप आनंद होतोय, म्हणजे आत्ता आमच्या समोर जी सगळी मंडळी बसलेली आहेत त्यांचं जर का आपण ॲव्हरेज एज काढलं तर ते कदाचित 60-65च्या पुढे असेल. हरकत नाही, त्यांच्या आवडीची ही सगळी गाणी आहेत. पण एका गोष्टीचा आनंद असा होतो आहे की इथे
तिसऱ्या रांगेमध्ये मला वाटतं वय वर्ष 7 किंवा 10 असेल त्या मुलाचं वय. किती आहे? हां, 10 वर्षाचा आहे ना तो. मला एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की त्याला कदाचित आता तो काय राग खंबावधी कळला नसेल, काही झपताल कळला नसेल, ऑर्गन काय वाजतो हे कळलं नसेल, शब्दसुद्धा कदाचित काहीतरी सखी मुखचंद्र एवढंच काहीतरी मी ऐकलं ज्ञानेश्वराकडून, एवढंच काहीतरी कळलं असेल. पण आज तो अशा क्षणाचा भागीदार, काय म्हणतो आपण, साक्षीदार आहे की एखादं गाणं चिरंतन असतं काय 100 वर्ष एक गाणं जे टिकलं ते ऐकण्याचं भाग्य त्याला लाभलेलं आहे. म्हणून या जुन्या गाण्यांची गंमत हीच आहे हो. कविवर्य प्रमोद जोशी म्हणतात की जुनीच गाणी पुन्हा पुन्हा गात असतं कोणीतरी. 7 आहे बघा. मग हां बघा म्हणजे हां, क्या बात आहे. या 2 खऱ्या रसिकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हां हां, क्या बात आहे, क्या बात आहे. संस्कार असेच जिवंत राहतात. मला असं वाटतं संस्कार, आपण म्हणतो ना परंपरा पुढे म्हणतो, ती अशीच नेली जाते. तुमच्यासाठी सुद्धा खरंच जोरदार टाळ्या की असं काहीतरी ऐकावं असं वाटणं. म्हणजे 20 सेकंदाच्या रीलची आपल्याला सवय झालेली आहे, त्याच्यात असं काहीतरी झपताल, इतकी आवर्तनं ऐकायला, डौलदार झपताल मिळणं, तर असंच हे होतं. आणि असंच गाणं प्रवाही म्हणतो जिवंत राहतं. तर मला असं वाटतं आपल्याला उत्तम रसिक असेच निर्माण होतील. या दोघींसाठी ज्या आईपदाला पोचलेले आहेत त्यांनी आणले म्हणून तुमचे मनापासून आभार मानतो. तर जुनीच गाणी पुन्हा पुन्हा गात असतं कोणीतरी, जुनीच गाणी पुन्हा पुन्हा गात असतं कोणीतरी, पण तीच गाणी ताजी करून ऐकत असतं कोणीतरी. त्याच जागी प्राण उसवून सूर लावण्यात मजा आहे. शब्द सुरांशिवाय जगणं म्हणजे जीवघेणी सजा आहे. लोणचं मुरत गेलं की त्याची चव वाढत जाते. लोणचं मुरत गेलं की त्याची चव वाढत जाते. सावकाश रिकामे होतात पेले, पण नशा मात्र चढत जाते. कोणते हा हा करणार आहे? दुपारची वेळ आहे. काही क्षण स्वतःलाही विसरण्यातच मजा आहे आणि उतू जाऊन भांड्याबाहेर पसरण्यातच मजा आहे. शब्द सुरांशिवाय जगणं म्हणजे जीवघेणी सजा आहे. शब्द सुरांशिवाय जगणं म्हणजे जीवघेणी सजा आहे. असंच एक गाणं, एक शब्दप्रभू आणि एक स्वरप्रभू असे दोघे एकत्र आले आणि एक अजरामर गाणं जन्माला आलं. शब्दप्रभू आचार्य यात्रे, साहित्य सम्राट आचार्य यात्रे यांचे स्वर, आणि ज्यांचं आत्ता हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, ते स्वरप्रभूच म्हणायला पाहिजेत त्यांना, ते म्हणजे श्रीनिवास खळे साहेब. या दोघांचं एक अजरामर गाणं, उगवला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला
आचार्य अत्र्यांचा आत्ता विषय निघाला म्हणून म्हणजे खरं संगीत नाटकाशी संबंधित हे नाही, पण हे शब्द प्रभू, शब्दांचा ताजमहल ही मंडळी कसा उभा करायचे बघा. आपल्याला जर का कोणी सांगितलं लता मंगेशकरांचं कौतुक करा, आपल्याला बोलायचं पुष्कळ असतं पण आपल्याला शब्द सुचत नाहीत. आणि समजा अगदी शब्द सुचले तरी त्या शब्दांची योग्य लावणी आपल्याला करता येत नाही. पण असा प्रश्न आचार्य अत्र्यांना पडत नाही. ते सहज बोलून जातात. केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईनं, केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईनं जाड्या भरड्या कागदावर लताचं अभिवादन करणं म्हणजे एखाद्या अप्सरेच्या मृदुल चरणकमलाखाली गोंडपाटाच्या पायघड्या हंतरण्यात कवी शोभित आहे. लताच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर पहाट काळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूंमध्ये भिजवून कमलतंतूच्या लेखणीनं फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्रच तिला गुलाबकळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं. लताचा आवाज हा मानवी सृष्टीतला एक अद्भुत चमत्कार आहे. साक्षात विधात्यालाही असा चमत्कार पुन्हा निर्मिता येणार नाही. कारण श्रीकृष्णाच्या मुरलीची साद, उर्वशीच्या अनुपुरांची ऋणझुण आणि सरस्वतीच्या विणेचा झंकार हे तीनही एकवटून विधात्यानं आपल्या लताचा कंठ घडवला असला पाहिजे. ही सगळी अशी काय म्हणतो आपण म्हणजे शब्दांवर प्रचंड प्रभुत्व असलेली मंडळी. त्याच परंपरेतलं एक नाव म्हणजे विद्याधर गोखले. 1931-32च्या आसपास आपला भारतीय चित्रपट नुसता चित्रपट न राहता तो बलपट झाला होता. तो बोलायला लागला होता आणि मग तो गायला पण लागला होता. याचा कितीही नाही म्हटलं तरी परिणाम आपल्या संगीत रंगभूमीवर झालाच, कितीही नाही म्हटलं तरी. तीच काहीशी अवस्था 1950-52च्या आसपास होती. म्हणजे जुनी नाटकं वाईट होती वगैरे अशातला भाग नाही आहे. त्याकडे सुद्धा स्वयंवर, मानापमान, काय सौभद्र, संशय कल्लोळ या नाटकांचे प्रयोग हे सगळे मंडळी करत होते. पण काहीतरी म्हणतो ना, नवं येण्याची गरज होती, एक ताजेपणा येण्याची गरज होती. आणि ती जर का सुरुवात ज्या ज्या मंडळींनी केली त्यापैकी विद्याधर गोखले 1960च्या आसपास गोखले अण्णांची 2 नाटकं आली. मला असं वाटतं जागतिक रंगभूमीवर, माझा अभ्यास कदाचित चुकतही असेल, एकमेव नाटककार आहेत ज्यांच्या 2 नव्या कोऱ्या नाटकांचे प्रयोग लागोपाठ झाले. म्हणजे आज एक प्रयोग आणि उद्या एक, पण ही दोन्ही नवीन नाटकं, पंडितराज जगन्नाथ आणि मला वाटतं सुवर्णतुला या दोन्ही नाटकांचे प्रयोग हे लागोपाठच्या दिवशी झालेले आहेत. 1960च साल असावं, 9-10 ऑक्टोबर किंवा 10-11 ऑक्टोबर अशा काहीतरी त्या तारखा आहेत. म्हणजे तर त्या नाटकांपासून विद्याधर गोखल्यांचं एक युग सुरू झालं असं म्हणायला पाहिजे. 2 अण्णा एकत्र आले आणि अलौकिक असा इतिहास निर्माण झाला. त्यापैकी एक अण्णा म्हणजे विद्याधर गोखले आणि दुसरे अण्णा म्हणजे भालचंद्र पेंढारकर. पंडितराज जगन्नाथ, सुवर्णतुला, नंतर मंदारमाला, जय जय गौरी शंकर, ते अगदी बावनखडी, अशी जवळजवळ 14-15 नाटकं विद्याधर गोखल्यांनी लिहिली. आणि पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरी शंकर, बावनखणी अशा कितीतरी नाटकांमध्ये गोखले अण्णांनी म्हणजे निर्मितीसुद्धा केली आणि कामसुद्धा केलं. तर पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं एक पद ज्ञानेश सादर करणार आहे. पण ते विद्याधर गोखल्यांचं पद असलं तरीही अण्णा म्हणायचे हे पद मी लिहिलेलं नाही आहे. कारण रसिकांच्या आग्रहाखातर ते नाटकात नंतर पद लिहिलं गेलं असं म्हणतात. त्यातली जी एक ओळ आहे, गोखले अण्णा नेहमी म्हणायचे, ही ओळ मी लिहिली नाही, बहुता तो आला आणि तोच लिहून गेला. शंकर शंकर जय शिव शंकर, लहरी लहरी त्या निनादती. ही ओळ आणि ते गाणं, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदर तेजी, चिदानंद शिव सुंदर तेजी, पावन
पावनतेची तू मूर्ती, पावनतेची तू मूर्ती, जय गंगे भागीरथी गे, जय गंगे भागीरथी. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा. अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा कांतिमती. शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर. लगरी लगरी त्या निनादती, लगरी लगरी त्या निनादती, लगरी लगरी त्या निनादती. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा. जगदाधारा तव जलधारा, जगदा. जगदाधारा
अमृत मधुरा कांतिमती शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लगरी लगरी त्या निनादती लगरी 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 त्या लगरी लगरी त्या लगरी लगरी त्या लगरी लगरी त्या निनादती लगरी लगरी त्या लगरी लगरी त्या निनादती लगरी लगरी त्या निनादती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेजे चिदानंद शिव सुंदर तेजे चिदानंद शिव सुंदर तेजे पावन तेजी तू मूर्ती पावन तेजी तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे गाणं आणि गायक असं जे एक समीकरण झालं की हे गाणं म्हणजे प्रसाद सावकार आणि प्रसाद सावकार म्हणजे जय गंगे भागीरथी असं एक समीकरण झालं. पण ही चाल जेव्हा सावकार बुवांना ऐकवली तेव्हा त्यांना ही चाल आवडली नव्हती. प्रयोगाच्या अगदी ज्या प्रयोगात ते पहिल्यांदा गायले तेव्हा म्हणे भालचंद्र पेंढारकरांना त्यांनी विचारलं, अहो मी खरंच गाऊ का हे गाणं? पेंढारकर म्हणाले, होता आपण एवढा म्हणजे सराव केला त्याचा, चांगली चाल बांधली गेली, चांगले शब्द आहेत, आज म्हणून बघा समजा असं नाही वाटलं आपल्याला तर आपण ते नंतर गाळूया प्रयोगात. गाणं ते कधी शक्य आहे. आणि ज्या प्रयोगात गायले तिथे वंसमोर आला आणि त्यानंतर प्रसाद सावकार म्हणजे हे गाणं आणि हे गाणं म्हणजे प्रसाद सावकार असं समीकरण झालं. मुंबई आकाशवाणी केंद्रावर तो काय तो आपली आवड हा कार्यक्रम व्हायचा ना, त्याच्यात सर्वाधिक पसंतीचं कोण एकेकाळी हे गाणं होतं, ज्याला फरमाईशी म्हणतो ना आपण, पत्र यायची, त्यामध्ये हे गाणं होतं. आणि त्यावेळी HMV कंपनीचे त्या ह्याचे विक्रीचे सगळे रेकॉर्ड या गाण्याने मोडलेले होते. असे प्रसाद सावकारांसाठी त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हो, आणि आत्ता 97 वर्षांचे ते आहेत. आपण 3 वर्षांनी पुन्हा इथे भेटू, त्यांना बोलवू आणि त्यांना गाणं म्हणायला लावूया. काय हे नाही कळलं का? येस, आणि ते नक्की येतील, तेवढा उत्साह आहे त्यांच्यामध्ये, कळलं का? तर सावकारांचं हे गाणं. हा राग आहे कला बसंत. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही, जय गंगे म्हटल्यावर कलावती कलावती असं म्हणतात, पण वसंत देसाई ना त्यांनी वसंत वीणा या पुस्तकात लिहिलं आहे की ते जेव्हा बनारसला गेले होते तेव्हा कोणीतरी असेच खासाहेब एक गप्पा मारताना काय नवीन केलं, काय नवीन ऐकताय अशा ह्याच्यात त्यांनी या रागाचं चलन वसंतराव देसाईने म्हणे सांगितलं होतं आणि त्यांनी ते बरोबर या गाण्यासाठी वापरलं. आणि मला वाटतं रंगभूमीच्या इतिहासात कला बसंतचं हे पहिलंच गाणं असेल आणि ते अजरामर झालेलं आहे. जोड रागांचा विषय मगाशी ज्ञानेशने
मास्तर कृष्णरावांचा उल्लेख केला. जोड राग म्हटल्यावर मास्तरांचे कितीतरी राग इथे जे जाणकार रसिक त्यांच्या डोळ्यासमोर आले असेल. भैरव बहार असेल, सोहनी बहार असेल, बसंत बहार असेल, हिंडोल बहार असेल, मंगल तोडी आहे. तर असे वेगवेगळे राग म्हणजे जोडरागांचा बादशाह जरी संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे असले तरी त्यांना जी तालीम मिळाली ती मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांची होती. ज्यावेळी मी म्हटलं ना चित्रपटाचं आक्रमण झालं तेव्हा जी आटोपशीर नाटकं आली आणि त्याने एक वेगळी बहार उडवून दिली होती. त्यापैकी मोगल रांगणेकरांचं एक अतिशय गाजलेलं नाटक ते म्हणजे कुलवधू. या नाटकाला संगीत कलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचं संगीत होतं. आणि एकाच चालीच्या वेळी ज्योत्स्ना भोळे त्यांनी सांगितलं की ही चाल मला नाही आवडली हो. तर मास्तर म्हणाले की तुम्ही गा हे गाणं, मी विंगेत उभा राहतो. जर का या गाण्याला मनसमोर नाही आला तर मी आयुष्यात पुन्हा कधीही संगीत दिग्दर्शन करणार नाही. ते गाणं होतं बोला अमृत बोला, कुलवधूमधलं. याच कुलवधू नाटकातलं एक अतिशय गाजलेलं गाणं क्षण आला भाग्याचा. हॅलो, आता तबला लावत होते म्हणून मी एक गोष्ट सांगणार होतो. तुम्ही आता समोरून बघत आहात, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? हे निवेदन करत होते आणि ऑर्गनी वाजवत होते. बघा, त्यांची अशी अशी बोटं होत होती. पाश्चिमात्य देशात एक कसा नियम आहे की तिकडे कोणी स्टुडिओ उघडू शकत नाही. म्हणजे ज्याला स्टुडिओ उघडायचा आहे किंवा निवेदन करायचं आहे त्यांनी कमीत कमी परफॉर्मन्स करायला पाहिजे. कारण हे आहे की कलाकाराच्या अंतर्मनात त्याला शिरावं लागतं. म्हणजे कलाकार असला ना की त्याला कळतं की समोरच्याला काय त्रास होतोय. कलाकार नसेल तर जो मनुष्य असतो तो आपापलं काम करत असतो. आपण गाणी कशी ऐकत असतो, पण जे कलाकार असतात बरोबर गाणं ऐकत असतात. याची गंमत अशी आहे की त्यामुळे तिकडे जर रेकॉर्डिस्ट त्यांचं रेकॉर्डिंग वगैरे तुम्ही बघा अप्रतिम असतं. कारण जे रेकॉर्डिस्ट असतात हे उत्तम परफॉर्मर असतात. 5-5 वर्ष त्यांना कंपल्सरी परफॉर्म करावं लागतं. हा निवेदक होईल असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं. 96-95 पासून मी ओळखतोय, त्याच्याही आधीपासून. पण हा आधी परफॉर्मर आहे. म्हणजे अनेक वर्ष हा गोविंदरावांच्या बरोबर होता. त्यांच्या तालमीला जायचा, ते वाजवायचं. आम्ही सगळेजण असेच आहोत. ह्याच्या बाबतीत का म्हणतोय की प्रत्येक गाणं माहिती झाल्यामुळे प्रत्येक गाण्याची एक USB आत्ताच्या भाषेमध्ये असते ना, ती याला माहिती आहे की कुठे काय बोलावं, किती बोलावं आणि कसं सांगावं. ही गोष्ट याला अवगत झाली आहे. हां, त्याशिवाय ते याचं उत्स्फूर्त येणार नाही. नाही तर वाचलं, कागद आहे का याच्यासमोर? काही नाही आहे की कागद नाही, काही नाही. उत्स्फूर्तता बोलणं आहे. उद्या तुम्ही जर आम्ही हेच गाणी म्हटली ना तर हे उद्या बोलेल याची खात्री नाही. वेगळं काहीतरी येईल. हे आम्ही अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे कसं होतं की निवेदकाबद्दल कधी बोललं जात नाही आणि ह्याला बोललेलं आवडत नाही. त्यामुळे आता बोलायची आता वेळ, कारण मगाशी मी बघतो ना तुम्ही असे वाजवतोय हा, तर ही एक त्याची म्हणजे काय म्हणतात त्याला चांगला गुण आहे आणि तो तुमच्यासमोर सांगावा म्हणून असं वाटलं मला. तबला लागला आता, तबला. हे बघा, हा एक गुण आहे की गाणाऱ्याला किती बोलावं, कधी थांबवावं, हा पण गुण न त्याला चिडवता तो करू शकतो. असो, क्षण आला भाग्याचा 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 आला सौख्याचा आला
जीवनिया जरी राहिले रंगुनिया जरी राहिले रंगुनिया जरी राहिले रंगुनिया जरी राहिले रंगुनिया आला उदयाला बहराला आला उदयाला बहराला मंगल दिन हा मंगल दिन हा मंगल दिन हा मंगल दिन हा आला सौख्याचा आला सौख्याचा क्षण आला भाग्याचा क्षण आला भाग्याचा क्षण आला भाग्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा क्या बात आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी असं ज्यांना म्हटलं जायचं ते म्हणजे सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि एक प्रचंड मोठे कवी बाळासाहेब कोल्हटकर. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचं अख्खं नाटक म्हणजे जणू एक कविता असायची. त्या काळी वाहतो ही दुर्वांची जुडी या कवितांनी अक्षरशः वेड लावलं होतं महाराष्ट्राला. लाटे मागून लाट धावते तरीही साठा संपेना, लाटे मागून लाट धावते तरीही साठा संपेना, पाप धावते पुण्यक्षेत्री परी किनारा भेटेना, काळ कावळा रांजण भरतो खड्या मागुनी पडे खडा, पुण्यवान मी कसा राहिलो कसा भरेना अजुनी घडा, हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जगणेच नको, या साऱ्यातून मोक्ष मागतो अष्टांगाची करून घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. बाळासाहेबांच्या कविता. मध्यंतरी मी आणि विद्याधर गोखलेंचे चिरंजीव विजय गोखले त्यांनी बाळासाहेबांच्या नंतर हे नाटक केलं होतं. तर आम्ही एकदा बाळासाहेबांच्या प्रयोगांची संख्या वगैरे असं कोणाकोणाकडनं विचारून जरा संख्या मोजायचा विचार केला होता. तर 42 वर्षामध्ये बाळासाहेबांनी 12,500पेक्षा जास्ती प्रयोग केलेले आहेत. म्हणजे त्या काळी असं एकही गाव नसेल जिथे बाळासाहेबांच्या नाटकाचा प्रयोग झालेला नाही आहे. बाळासाहेबांचं काव्य आणि हे म्हणजे मगाशी जसं प्रसाद सावकारांचा उल्लेख केला तसं बाळासाहेबांचे शब्द आणि हे गाणं म्हणजे भालचंद्र पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर म्हणजे हे गाणं असं समीकरण आहे. ते गाणं आई तुझी आठवण येते. तबला लागतोय तोपर्यंत तुम्हाला छोटी आठवण सांगतो. ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये प्रयोग होता दुरितांचे तिमिरे जाऊ नाटकाचा. आणि ही गोष्ट असेल 93 किंवा 92-93ची असेल. आणि मी गोविंदरावांच्या बाजूला असा बसलो होतो. गोविंदराव साथीला होते, भोजराज साळवी साथीला होते. आणि जेव्हा आम्ही सगळे आतमध्ये होतो तेव्हा पेंढारकरांना कोणीतरी विचारलं, अण्णा तुम्ही अजूनही एकदम फिट आहात? तर ते म्हणाले 1954 साली जे मेजरमेंट होतं तेच आत्ताही आहे, फक्त ती बंडी आहे ती नवी शिवली इतकाच फरक आहे. ते सुद्धा इतकी वर्षे ते कापड टिकणार नाही. म्हणून मला हे सांगायचं आहे की ही कलावंत मंडळी भूमिकेसाठी फिजिकल फिटनेसला सुद्धा किती महत्त्व देत होती, की तेच तो दिगू कसा दिसला पाहिजे. नाहीतर एकदा नगरच्या एका प्रयोगामध्ये कृष्णाची एंट्री झाली. पु ल देशपांडे सुनीता देशपांडे समोर बसले होते. कृष्णाची एंट्री झाली तर एंट्रीच्या आधी त्या कृष्णाचं पोटच दिसलं. तर पु ल पटकन म्हणाले सुनीताबाईंना, कळलं कृष्णाला अवतार का म्हणतात ते, त्याच्या मागचं हे कारण आहे. पण ही मंडळी अशी होती फिटनेसला खूप महत्त्व देतं. अहो चेष्टा नाही आहे, 40-50 वर्ष एक भूमिका करायची आणि ती तितक्याच परफेक्शनने करायची. फिजिकली, मेंटली आणि म्युझिकली या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. भालचंद्र पेंढारकर, आई तुझी आठवण येते.
आई तुझी आई आई तुझी आठवण येते आई तुझी आठवण येते सुखद स्मृतींच्या कल्लोळानी सुखद स्मृतींच्या कल्लोळानी काळीज का जळते माझे काळीज का जळते माझे काळीज का जळते आई तुझी आठवण येते वात्सल्याचा कुठे उमाळा वात्सल्याचा कुठे उमाळा तव हाताचा नसे जिव्हाळा तव हाताचा नसे जिव्हाळा हृदयाचे मम ओपून पाणी हृदयाचे मम ओपून पाणी नयनी दाटून येते नयनी दाटून येते आई तुझी आठवण येते आई तुझ्या बिन जगी एकटा आई तुझ्या बिन जगी एकटा पोरकाच मज म्हणती करंटा पोरकाच मज म्हणती करंटा आई तुझ्या बिन जगी एकटा आई तुझ्या बिन जगी एकटा आई तुझ्या बिन जगी एकटा ओरकाच मज म्हणती करंटा ओरकाच मज म्हणती करंटा व्यथा मनी
मद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते माझे काळीज का जळते माझे काळीज का जळते माझे काळीज का जळते आई तुझी आठवण येते आई तुझी आठवण येते वात्सल्याचा कुठे उमाळा वात्सल्याचा कुठे उमाळा तव हाताचा नसे जिव्हाळा तव हाताचा नसे जिव्हाळा हृदयाचे मम ओपून पाणी हृदयाचे मम ओपून पाणी नयनी दाटून येते नयनी दाटून येते आई तुझी आठवण येते खरं तर असं गाणं झाल्यावर निवेदकाने काहीतरी बोलणं याच्यासारखं दुसरं पाप नाही. आणि वेळेच्या पुढे जाणं हे जर का वरती भालचंद्र पेंढारकरांना कळलं तर तिथून आम्हाला 5 जणांना ते जोडतील. कारण ललित कलेचा प्रयोग 9:30 म्हणजे 9:30 9:29 आणि 60व्या सेकंदाला ती नांदी जे कुठलं नाटक असेल त्या नाटकाची नांदी सुरू होणारच. तसंच आम्हाला सांगितलेलं आहे दुपारी 2 वाजेपर्यंत नाट्यगृह आहे, बरोबर. त्यामुळे हा दोष आमचा नाही, दोष असेल तर पेंढारकरांचा आहे. त्यांनी शिकवलं, आम्ही हा आहे का नाही, हा दोष आमचा नाही आहे. तो अहो पेंढारकर म्हणजे ते पेंढारकर हो, त्यांनी काहीतरी उगाच संस्कार वेळेत सुरू करा वेळेत संपवा. तर पेंढारकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा कार्यक्रम साधारणपणे आम्ही 3-3.5 तासाचा करतो. त्याचा पहिला भाग आम्ही 2026 साली करतो, उरलेला भाग 2027 साली करतो. हां, तर पुढच्या वर्षी तारीख एकदा ज्ञानेशला सांगा. नीलाक्षी धनंजयसाठी जोरदार, आज त्याला फुल प्लेज स्कोप मिळेल अशी गाणी झाली नाहीत, जरा लग्गी बिग्गी अशी जरा छानपणे, त्यामुळे तो थोडासा असा विजू आहे. मकरंद अशा ह्या सगळ्यांसाठी त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कार्यक्रमाची सांगता बालगंधर्वांसाठी जोहार मायबाप जोहार. जोहार माय बाप जोहार 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 माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार
तुमच्या महाराचा मी महार, 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 तुमच्या महाराचा मी महार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप, 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 जोहार, जोहार माय बाप, जोहार. तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार. महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, महाराचा मी महार, महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार. महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो. बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो. भुकेला भुकेला भुकेला
तुमच्या महाराचा मी महार महाराचा मी महार तुमच्या महाराचा मी महार महाराचा मी महार तुमच्या महाराचा मी महार महाराचा मी महार तुमच्या 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 महाराचा मी महार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप 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 जोहार जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मी महार तुमच्या महाराचा मी महार तुमच्या महाराचा मी हॅलो. मगाशी 2 साथीदारांची ओळख करून दिली. एक साथीदार अजून राहिलाय, राजू दाभोळकर. दररोज त्याचं नाव घेतलं जात असेल. आज आम्ही जे ऐकत होतो, बहिऱ्याला सुद्धा ऐकायला जाईल इतकी सुंदर लावलेली होती. म्हणजे साऊंड सिस्टीम म्हणतात ना ज्याला, आम्हाला एकदाही त्याच्याकडे बघावंच लागलं नाही की बाबा हे वाढव, ते कर, हे कर. नाहीतर प्रत्येक वेळा त्यांना लोक त्रास देत असतात, हे कर, ते कर. बघावंच लागलं नाही तिकडे. त्यामुळे एक जोरदार टाळ्या दोघा भावंडांना. आणि मजा म्हणजे दोघंही हसतमुख बघत असतात, ते एन्जॉय करत असतात. हा महत्त्वाचं आहे. नाहीतर हे नसतं. पण ते इन्व्हॉल्व्ह झालेले असतात, त्यामुळे इतकी सुंदर साऊंड सिस्टीम लागते असं मला वाटतं. धन्यवाद. नाही, मला असं वाटतं विघ्नेश दादांनी सुरुवात केली होती की सूरही नाही अमुचे, शब्दही नाही अमुचे, नसू देत ना आमचे. नसोत शब्द आपले, नसोत सूर आपलेही, देणे आहेच ईश्वराचे आणि रंगभूमीचे, पण ते आमच्यापर्यंत पोहोचवणारे ईश्वराचे अंश अनुभवले याची डोळा आणि याची देही. या 5ही कलावंतांचा सत्कार करण्यासाठी माधवी नानल यांना मी इथे मंचावर निमंत्रित करतो. आणि सर्वप्रथम नीलाक्षी पेंढारकर, ज्ञानेश पेंढारकर, धनंजय पुराणिक, मकरंद कुंडले, आणि विघ्नेश जोशी. सर्व कलावंतांचे आभार मानतो. त्याचबरोबर पु ल देशपांडे कला अकादमी आणि मिनल जोगळेकर मॅडमचे विशेष आभार, कारण हे सभागृह उपलब्ध करून देण्यात त्यांनी खूप मोठी मदत आपल्याला केलेली आहे. त्याचबरोबर आमचे प्रायोजक, त्यांचे आभार. आणि रसिकांसाठी काही बोललो नव्हतो तेवढं फक्त बोलतो. रत्न का भंडार तू बार बार ना खोल, जभी मिलेगा जोहरी तभी चढेगा मोल, असं कबीरांनी म्हटलंय. तर जितके कलावंत महत्त्वाचे आहेत तितके पारखी रसिक असणं हे देखील महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आपला हा संपूर्ण 47वा संगीत सम्राट अल्लादी आंख हा संगीत समारोह 2026 संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.